नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठीतला माझा अनुभव धडा. तर चला शिकूया. पहा पण ऐका, ऐका आणि वाचा. चला. चंदन माझा व सुमनचा मित्र आहे. तुमचे मित्र मैत्रिणी कसे होते तसे चित्रातून मुली दाखवत आहे. आणि त्याचा मित्र एक चंदन आहे. तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. तुमचे मित्र मैत्रिणी आजारी पडल्यावर तुम्ही कसे त्याला भेटायला जातात, तसेच हे दोघी त्याला भेटायला गेले. दुसरं चित्र. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही त्याला फळे दिले, फुले दिले. हे पहा, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला मिळायला जातात तेव्हा तुम्ही पण त्याला फळे देतात, फुले देतात, काही चॉकलेट देतात. तसं हे दोघंही चंदनला फळे व फुले देत आहे. काळजी घे, वेळेवर औषधे घे, सुमा म्हणाली. हे पहा, त्या मुलीचे 2 मुली गेले होते, तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना कसं सांगता? काळजी घे, वेळेवर औषधं घे, आता लवकर बरी हो, असं ते दोघंही चंदनला असेच सांगतात. तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, ती म्हणाली. तुम्ही कसे म्हणतात? तू औषधं घे, लवकर बरी हो, मग आपण खूप मज्जा करू, खूप गाणी गप्पा गोष्टी करू. तसंच हे दोघं चंदनला म्हणतात. चला. चंदन म्हणाला, रेहा, सुमा, तुम्हाला भेटून मला खूप आनंद वाटला. चंदन त्याचा मित्र होता. तो सुमा व रेहानाला म्हणाला की तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला, आता मला बरं वाटतंय. चला. चंदनचे आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाले. तुम्ही तुमच्या फ्रेंडच्या या मित्राच्या घरी जातात तेव्हा तुमची फ्रेंड कोणीही असो ते किती खुश होऊन जातात. तसंच चंदनही खुश होऊन जातो. तर चला, आज आपण पाहूया प्रश्न व उत्तर. प्रश्न पहिला. काळजी घे, वेळेवर औषधे घे, कोण कोणास म्हणाले? हू सेड टू हू? सुमा म्हणाली, तू लवकर बरा हो. उत्तर. रेहाना म्हणाली, आता मला बरं वाटलं. चंदन म्हणाला, मग आपण खेळू, मजा करू, रेहाना म्हणाली. नंतर प्रश्न दुसरा. एका वाक्यात उत्तरे लिहा. चंदनला का आनंद झाला? कारण सुमा व रेहाना त्याला भेटायला आले. आ. बी हा शब्द कोणासाठी आला आहे? उत्तर. बी हा शब्द रेहानासाठी आला आहे. प्रश्न ई. आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? आम्ही हा शब्द रेहाना व सुमासाठी वापरला आहे. प्रश्न तिसरा. तुमच्या मित्रमैत्रिणी आजारी पडल्यावर तुम्ही काय काय कराल? तुम्हाला मागे धड्यातच सांगितलं होतं. तुमचे मित्रमैत्रिणी आजारी पडल्यावर तुम्ही काय काय कराल ते लिहा. प्रश्न चौथा. घटनानुसार खालील वाक्यात क्रम लावा. वाक्यानुसार क्रमांक लिहा. काळजी घे, वेळेवर औषधी घे, सुमा म्हणाली. आ. चंदनने दोघींचे आभार मानले. उ. आम्ही त्याच्या घरी गेलो. उ. तो आजारी पडला. अ. नेक्स्ट इज. पहा पण रिकामा चेहरा दाखवा व लिहा. हसरा, भित्रा, रागीट, रडका, आनंदी. इथे तुम्हाला एक चित्र दाखवले आहे. तिथे तुम्हाला डोळे, नाक व चेहरा काढून एक चित्र काढून
तिकडे नाव लिहायचं आहे. तर लिहिलंय झोपाळा. मित्रांनो, जर का तुम्हाला आजचा हा धडा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा की आपण पुढच्या धड्यावरती काय घ्यावे. बाय.